आज सकाळी लवकर उठून आम्ही मस्त रेडी झालो आहे आणि आता आम्ही पुन्हा गणपतीच्या दर्शनासाठी निघालो आहे. आज आम्ही प्रदक्षिणा घालणार आहे. प्रदक्षिणा घालत असताना हे शुंडास्थान मी एक्सप्लोअर केलं. खरंच खूप सुंदर असं हे ठिकाण आहे. आम्हाला या ठिकाणाबद्दल मंदिरातील एका माणसाने सांगितलं. त्याने आम्हाला सांगितलं की गणपतीची सोंड इथे नाही, ती पाठीमागे आहे आणि म्हणून आम्ही ते पाहण्यासाठी आणि एक्सप्लोअर करण्यासाठी इथं आलो आणि हे ठिकाण पाहून खरंच खूप आनंद झाला. मी गणपतीपुळेचा जो डिटेल व्लॉग बनवणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्या मंदिरातील माणसाने काय सांगितलं व त्याची पूर्ण स्टोरी मी तुम्हाला सांगेन. तर गणपतीपुळेचा मी जो डिटेल व्लॉग बनवणार आहे तो नक्की पहा. आपल्याला ही प्रदक्षिणा पूर्ण करायला 15 मिनिटांचा वेळ लागतो. प्रदक्षिणा पूर्ण करून झाल्यावर आम्ही बीचवर आलो. चिनू आणि वसंत ऑलरेडी बीचवरती मस्त असं एन्जॉय करत होते. त्यांच्यासोबत आम्हीही थोडा वेळ निवांत बसलो. शांत निवांत असा वेळ घालवला. चिनूने मस्त असं एक कॅसल बनवलं होतं. त्याच्या कॅसलचे मी काही व्हिडिओज बनवले, फोटोज काढले. आई तात्यासुद्धा मस्त असं बीचवरती बसून त्यांचा टाईम एन्जॉय करत होते. चिनूला बीचवरती गेल्यानंतर वाळूत खेळायला प्रचंड आवडतं. थोडा वेळ मस्त असा बीचवरती घालवल्यानंतर आम्हीसुद्धा थोडा वेळ चिनूसोबत वाळूमध्ये खेळलो आणि मग सर्वांनाच भूक लागली म्हणून भाऊ भोजनालयमध्ये गेलो. भाऊ भोजनालयमध्ये आम्ही मस्त असे मोदक मागवले आणि चपातीसोबत डाळिंबी उसळ मागवली. डाळिंबी उसळ हा एक कोकणातला प्रकार आहे, पण त्याची टेस्ट खरंच खूप छान होती. आम्हाला आवडली. असा होता हा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला हा मिनी व्लॉग नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.